18,72,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मे 2025 पासून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान 1 संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने दिनांक 23 मे रोजी पोलीस ठाणे किनगाव या पोलिसांना महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी किनगाव येथील काही इसम प्रतिबंधित गुटखा साठवून अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत अशी माहिती मिळाली। सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 23 मे रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वातील पथकानं कार्यवाही किनगाव येथील या एका फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 11,72,860 रुपयांचा गुटखा, त्याचबरोबर एक 7 लाख रुपयाचा पिकअप वाहन असा एकूण 18,72,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।